विविध भारती पुणे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीतल्या आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात भाजपा प्रणित आघाडी आणि काँग्रेसच्या एनडीए आघाडीमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून येत आहे. एनडीए 296 जागांवर तर इंडी 227 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातल्या 48 मतदारसंघांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीनं तर 17 जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ 18,800 मतांनी आघाडीवर आहेत. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर असून त्यांनी 11,000पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हे यांनी 18,000पेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. मावळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे 39,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. अहमदनगर मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील 7,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर असून दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे 30,000वर मताधिक्यानं आघाडीवर आहेत. माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील 11,000 मतांनी पुढे आहेत. पालघर मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर हेमंत सावरा यांनी 44,000पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे 27,000हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांच्यात चुरशीचा सामना आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी 62,000पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. उत्तर मुंबईत विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 70,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम आघाडीवर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबईत, अरविंद सामंत दक्षिण मुंबईत तर अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आघाडी मिळवली आहे. वायव्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.